हॅलो फ्रेंड्स, आज आपण सायन्सच्या नेक्स्ट लेक्चर घेणार आहोत. तर ते सायन्सचं लेक्चर घेत असताना मागच्या लेक्चरमध्ये प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण सायन्सला सुरुवात करताना बायोलॉजीने सुरुवात केली आणि बायोलॉजी मधला जो टॉपिक होता सेल अँड इट्स स्ट्रक्चर, पेशी आणि त्याची रचना, हा भाग आपण बघितला. तर आज आपण सायन्स परत एकदा सायन्सला सुरुवात करतोय, पण त्यामध्ये सुरुवात करत असताना आपण सायन्स मधल्या फिजिक्स या सब्जेक्टला सुरुवात करतोय. तर तो फिजिक्स ह्या सब्जेक्टला सुरुवात करत असताना त्यामधला पहिला जो टॉपिक आहे तो आहे काय, फोर्स अँड इट्स टाइप्स. लक्षात ठेवा, सायन्स शिकताना तुम्हाला 3 सब्जेक्ट शिकावे लागतात: फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. आपण जो मागचं लेक्चर सायन्स बघितलं ते बायोलॉजी मधल्या सब्जेक्टचं एक टॉपिक होता सेल अँड स्ट्रक्चर. आज जे बघणार आहोत, आज आपण सुरुवात करणार आहोत फिजिक्सचा जो आणि त्यामधला जो टॉपिक आहे जो आपण 5th पासून शिकायला सुरुवात करतो. तर 11th 12th डिग्री डिप्लोमा जे BSc फिजिक्स मध्ये असेल ते, या सर्वांना हा जो टॉपिक आहे फोर्स अँड इट्स टाइप्स, फोर्स आणि इट्स टाइप्स, सर्वांनाच शिकायचं आहे. तर ते शिकत असताना सगळ्यात महत्वाचं आपल्याला बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजेच फोर्स, व्हॉट इज मीन बाय फोर्स, फोर्स म्हणजे काय. मराठीत आपण त्याला बल म्हणतो. फोर्स म्हणजे बल व बलाचे प्रकार, बल व बलाचे प्रकार. मग बल म्हणजे काय, बल म्हणजे काय, आपण कधी कधी त्याला ॲज सिनोनिम्स आपण एनर्जी सुद्धा वापरतो, पॉवर सुद्धा वापरतो. पण सायंटिफिक लँग्वेज मध्ये आपण फोर्सला एनर्जी म्हणू शकत नाही, पॉवरही म्हणू शकत नाही. का, आपल्याला फोर्स लावण्यासाठी आपल्याला एनर्जी पॉवरची गरज पडते. पण फोर्स, एनर्जी, पॉवर या सर्व इन सायंटिफिक टर्म सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सर्व वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि तेच आज आपल्याला बघायचं आहे. मग फोर्स म्हणजे नेमकं काय, की फॉर एक्झाम्पल जर आपण एखादा बॉल असतो, बॉल थ्रो करतो, तो थ्रो करत असताना बॉल थ्रो करण्यासाठी आपण काय लावतो, फोर्स लावतो. आपल्या आणि फोर्स लावण्यासाठी आपल्या शरीरात एनर्जीला असणं महत्वाचं आहे. एनर्जीची सुद्धा 2 टाईप आहे. एनर्जीची सुद्धा 2 टाईप आहे. तर की काय, की फोर्स लावण्यासाठी आपल्या शरीरामध्ये एनर्जी पाहिजे. म्हणजेच मी असंही म्हणू शकतो की जेवढी आपल्या शरीरामध्ये एनर्जी, जेवढी आपल्या बॉडीमध्ये एनर्जी, तेवढाच आपण फोर्स लावू शकतो. त्याच्या कंपॅरेटिव्हच तुम्ही फोर्स लावू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणायचं जर ठरलं तर बाईकमध्ये जेवढं पेट्रोल आहे ते पेट्रोल असेपर्यंतच बाईक चालणार आहे. त्याच पद्धतीने फोर्स हा अप्लाय करायचा असतो. मग फोर्स हा अप्लाय कशासाठी करायचा, आपण डेली खूप ऍक्टिव्हिटीज करत असतो. फॉर एक्झाम्पल बाथिंगसाठी बकेट वॉटरने भरतो, आंघोळीसाठी पाणी घेतो, ती बकेट उचलतो. त्यासाठी सुद्धा तुम्हाला काय लावा लागतो, फोर्स लावा लागतो. स्पोर्ट्स खेळत असताना, खेळ खेळत असताना तुम्हाला काय करावा लागतो, फोर्स लावा लागतो. तोही एक तो फोर्स कशासाठी लावायचा असतो, की फॉर एक्झाम्पल म्हणजे फोर्स जर बघितला आपण इन सायंटिफिक लँग्वेज मध्ये, तर युजिंग फोर्स यू कॅन चेंज द डायरेक्शन of any object or change the motion of any object or to stop any object. तुम्ही कोणताही ऑब्जेक्ट त्याची दिशा बदलण्यासाठी
त्याला थांबवण्यासाठी आणि त्याचा मोशन म्हणजे जो तो मोशन मध्ये आहे, स्पीड मध्ये आहे, तर तो स्पीड बदलण्यासाठी, तो स्पीड चेंज करण्यासाठी, ते मोशन चेंज करण्यासाठी, डायरेक्शन चेंज करण्यासाठी तुम्हाला काय अप्लाय करावा लागतो? फोर्स अप्लाय करावा लागतो. म्हणजे विदाउट फोर्स तुम्ही ऑब्जेक्टला पुश किंवा पुल करू शकत नाही, म्हणजेच ओढू किंवा ढकलू शकत नाही. जर तुम्हाला काय करायचंय, एखादा ऑब्जेक्ट ओढायचा किंवा ढकलायचा आहे, ओढायचा आहे किंवा ढकलायचा आहे, पुल किंवा पुश, पुल किंवा पुश करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला फोर्स लावणं गरजेचं आहे. विदाउट फोर्स वी कॅन नॉट पुश और पुल एनी ऑब्जेक्ट. त्यासाठी तुम्हाला काय लावायचं आहे? फोर्स लावायचा आहे, बल लावायचं आहे, बल लावायचं आहे. म्हणजेच मी असं म्हणू शकतो, फोर्स कॅन चेंज द डायरेक्शन of an object which is in motion or to stop it. We apply force for change the direction of an object which is in the motion. जो पण गतीमध्ये असेल, जो पण पदार्थ, जे पण ऑब्जेक्ट गतीमध्ये असेल, कार चालवतोय, कार ड्राईव्ह करतोय, आणि तुम्हाला ती कार स्टॉप करायची, तुम्हाला ब्रेक दाबावा लागणार आहे, ब्रेक प्रेस करावा लागणार आहे. तो ब्रेक प्रेस करण्यासाठी तुम्हाला फोर्स अप्लाय करावा लागणार आहे. विदाउट फोर्स तुम्ही त्या ब्रेकला प्रेस नाही करू शकत. तर म्हणजे फोर्स तुम्ही कशासाठी यूज करता? ऑब्जेक्ट जे मोशन मध्ये आहे त्याला एकतर त्याचं डायरेक्शन चेंज करण्यासाठी किंवा त्याला स्टॉप करण्यासाठी. दुसरी गोष्ट, जर तुम्ही गावाकडे गेलात किंवा आयर्न स्मेल्टर्स जर बघितले, ते काय करतात? तुम्ही स्वॉर्ड बघितली असेल, कुऱ्हाड बघितली असेल, तलवार, कुऱ्हाड, स्वॉर्ड म्हणजेच तलवार. तर त्या ज्या बनतात, त्या कशाच्या बनतात? त्या रॉ मटेरियल पासून बनवल्या जातात. आणि त्या रॉ मटेरियल पासून बनवताना त्यांना एक शेप द्यावा लागतो. तो शेप देण्यासाठी काय करावं लागतं? ते आयर्न स्मेल्टर्स जे असतात ते काय करतात? त्याच्यावरती फोर्स अप्लाय करतात. जे आयर्न असतं त्या आयर्नला काय केलं जातं? वितळवलं जातं. मेल्टेड आयर्न म्हणून त्याला आपण. ते वितळवल्यानंतर ते त्याची अशी मेल्टेड जे आयर्न असतं त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला जातो आणि जो आपल्याला शेप पाहिजे आहे ऑब्जेक्टला, तो शेप दिला जातो. त्यासाठी सुद्धा काय लागतो? फोर्स लागतो. म्हणजे मी असं म्हणू शकतो की फोर्स कॅन चेंज द शेप ऑफ an ऑब्जेक्ट. फोर्स हा ऑब्जेक्टचा शेप चेंज करू शकतो. फोर्स काय करू शकतो? ऑब्जेक्टचा चेंज करू शकतो. मला आता इथं लिहायचं जरी असलं, रायटिंग करायचे, तरी मला या पेनवरती, या मार्कर पेनवरती काय करावं लागणार आहे? फोर्स अप्लाय करावा लागणार आहे. त्यावेळेसच मी यावरती लिहू शकतो, नाहीतर नाही. यासाठी माझी एनर्जी कमी लागणार आहे. पण जर मला 50 किलोची शुगर बॅग उचलायची आहे, तर त्यासाठी मला जास्त फोर्स लागणार आहे. त्यासाठी माणूस मध्ये तेवढी एनर्जी असायला पाहिजे, तरच तो ती उचलू शकतो. आबाया गबायाचं काम नाही ते 50 kgची शुगर बॅग उचलणं. असं कोणी जाऊन उचलणार नाही. त्यासाठी तेवढी एनर्जी पाहिजे, आणि तेवढी एनर्जी असेल तर तुम्ही तेवढा फोर्स त्याच्यावर लावू शकता.
शकता. म्हणजे जेवढं जास्त वेट तुम्हाला लिफ्ट करायचं असेल तेवढा जास्त फोर्स तुम्हाला अप्लाय करावा लागतो त्या ऑब्जेक्टवरती. त्यावेळेस तुम्ही त्याला लिफ्ट करू शकता. मुझको भी तो लिफ्ट करा दे. ती कंडिशन कसली आहे की जर आपल्याला काही पुश किंवा पुल करायचं असेल तर काय आपल्याला तेवढा फोर्स अप्लाय करावा लागतो. पेन पेन्सिल हे छोटे छोटे मुलं उचलून घेतात, पण जर एक बेंच उचलायला सांगितलं की त्यासाठी तेवढ्या एनर्जीचा, तेवढ्या ताकदीचा, आपण म्हणतो ताकदीचा माणूस पाहिजे, पैलवान पाहिजे. मोठी गोष्ट उचलाय, तू का पैलवान आहे का आपण म्हणतो ना, अरे ते उचलणं का पैलवानात पाहिजे, ते उचलणं पैलवानाचं काम आहे, तो पैलवान आहे का, स्वतःला पैलवान समजतो तू. आपण असं नेहमी म्हणतो. का म्हणतो? असं समजलं जातं की पैलवानामध्ये काय असतंय, खूप एनर्जी असते, म्हणजे तो खूप जास्त फोर्स लावू शकतो. म्हणजेच तुम्हाला जर फोर्स लावायचा असेल तर जेवढं जास्त वेट तेवढा जास्त फोर्स. बरोबर? तर मग या फोर्सचे आज फक्त आपण बेसिक बघणार आहोत. या फोर्सचे काही टाइप्स आहेत. काही फोर्सचे काय आहेत? टाइप्स आहेत. टाइप्स म्हणजे बलाचे प्रकार आहेत. बलाचे प्रकार. पहिला आहे मस्क्युलर फोर्स. मस्क्युलर फोर्स, स्नायूचे बल, मसल आहे, मसल ताकद. इथं आपण दाखवतो ना जिम केल्यावर, ही माझी ताकद. पण हेच मसल नाही, आपल्या बॉडीमध्ये खूप सारे मसल्स आहेत. काय आपल्या बॉडीमध्ये, पूर्ण बॉडीमध्ये मसल्सच मसल्स आहेत. ब्रेक जरी लावता गाडीचा तरी तिथं मस्क्युलर फोर्स अप्लाय होतो. मग गाडीला ब्रेक लागतो, मग तो गाडीचा मेकॅनिकल फोर्स, तो पण टाईप बघू. मस्क्युलर फोर्स जिम मध्ये जाता ना, जिम मध्ये 1 2 3, बरोबर? जिम मध्ये जाता ना, आणि मुलगी दिसली जिम मध्ये की मग अजून 1 2 100 200 300. म्हणून काय मस्क्युलर फोर्स म्हणजे काय की असा फोर्स तो कशाने लावला जातो? मसल्सने, युजिंग मसल्स. काय? युजिंग मसल्स. फोर्स apply with the help of muscles. काय? फोर्स अप्लाय विथ द हेल्प ऑफ मसल्स. त्याचं एक्झाम्पल मी म्हणू शकतो लिफ्टिंग वेट, वजन उचलणे. घरी रोज काम करतो आपण, आणि माझा शेतकरी राजा तर रोजच मस्क्युलर फोर्स लावत असतो शेतामध्ये. आता ट्रॅक्टर वगैरे आलं तरी पण माझा शेतकरी राजा काय करतो, एकदा जमीन ही नांगरानेच नांगरतो. मग ती नांगरत असताना जो बैल असतो, जो ऑक्स असतो, त्याचा सुद्धा मस्क्युलर फोर्स लागतो, आणि त्या बैलांना चालवण्यासाठी शेतकरी फार्मरचा सुद्धा मस्क्युलर फोर्स लागतो. अशा आपल्या जीवनाशी निगडीत घटनांना सोबत घेऊनच काय शिकायचं आपल्याला? प्रत्येक सब्जेक्ट शिकायचा आहे. तर हा काय आहे? पहिला टाइप आहे. पहिला मस्क्युलर फोर्स. काय आहे? मस्क्युलर फोर्स. की काय करतो आपण? युजिंग मसल्स आपण काय करतो? फोर्स अप्लाय करतो ऑब्जेक्ट वरती. त्या ऑब्जेक्टला पुश करण्यासाठी, पुल करण्यासाठी, किंवा त्याचं डायरेक्शन चेंज करण्यासाठी, किंवा त्याला स्टॉप करण्यासाठी आपण काय करतो?
फोर्स अप्लाय करतो, त्या फोर्सला काय म्हणतो? मस्क्युलर फोर्स. काय? मस्क्युलर फोर्स. हा झाला पहिला टाइप. दुसरा जो प्रकार आहे तो आहे मेकॅनिकल फोर्स. यांत्रिक बल. यांत्रिक बल. यंत्र घरी ट्रॅक्टर चालतं. पहिल्या ज्या मोठ्या राजदूत वगैरे गाड्या असायच्या त्या आवाज करायच्या, असं वाटायचं तो पार 2 किलोमीटर लांब असायचं तरी कळून जायचं की नाही आपली गाडी आहे. म्हणजे जे पण मशीन तुम्ही यूज करता, घरी वॉशिंग मशीन असेल, मिक्सर असेल, असं आहे ना मिक्सर, तर त्यामध्ये ते यूज करून तुम्ही काय करता? तुमची कामं करून घेता, कपडे धुवून घेता, शेंगदाणे बारीक करून घेता, मिरचीचा ठेचा, कोणता? हिरव्या मिरचीचा नाही, लाल मिरचीचा. ती लाल मिरची करण्यासाठी मिक्सरमध्ये टाकता, ग्राइंडिंग करून घेता. ती मिरची खाल्ली की मग सर्व सकाळीच. मग घरी जे पण काय आहे, घरी काय तुम्ही जे पण मशीन यूज करता, आता शेतामध्ये शेत नांगरण्यासाठी आता ट्रॅक्टर आलेत. ट्रॅक्टरने नांगरणी करतो. प्लगिंग नांगरणी ट्रॅक्टरने करतो. आता शेतातली बरीचशी कामं ट्रॅक्टरनेच करतात. काय करतात? आता शेतातली बरीचशी कामं ट्रॅक्टरनेच करतात. आता बरं ते कांदा काढण्यासाठी ते पण येईल, काही ठिकाणी आलेलंच आहे, अजून आपण यूज करत नाही. आता सध्या आपण कांदा काढण्यासाठी मस्क्युलर फोर्स यूज करतो, काही दिवसानंतर मेकॅनिकल फोर्स यूज करायचा. ठेवायचं आहे कांदे, ठेवायचे हाय ओनिया, हाय ठेवायचे, हाय मोठा कांदा, हाय ठेवायचा, हाय छोटा कांदा. काय? मेकॅनिकल फोर्स म्हणजे फोर्स exerted by means of मशीन इक्विपमेंटचा यूज करून तुम्ही जो पण फोर्स अप्लाय करता त्याला काय म्हणतो? मेकॅनिकल फोर्स. मग तुम्ही खूप सारे मेकॅनिकल फोर्स, रोज गाडीने फिरता, मेकॅनिकल फोर्स. रोज गाडीने बाईकने फिरता ना, मेकॅनिकल फोर्स. म्हणजे जिथं मशीन तिथं मेकॅनिकल फोर्स. हा काय आहे तुमचा सेकंड टाइप ऑफ फोर्स. तिसरा टाइप आहे, तिसरा प्रकार आहे बलाचा. काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. गुरुत्वाकर्षक बल. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? पृथ्वीमध्ये असा एक फोर्स आहे जो पृथ्वी काय करते? सर्व ऑब्जेक्टला स्वतःकडे पुल करते. अर्थ पुल्स ऑब्जेक्ट टू इटसेल्फ. स्वतःकडे ती ऑब्जेक्ट खेचते. म्हणून आपण जमिनीवर आहोत, चालतो, फिरतो, नाही तर हवेतच असतो. ग्रॅव्हिटेशन आहे, धडक हे होईल, हे झालं असतं. पण काय? बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन फोर्स काय आहे? अर्थ आपल्याला काय करते? पुल करून ठेवते, धरून ठेवते. मग हे काम कोणी केलंय? ग्रॅव्हिटेशनचा शोध कोणी लावला? गुरुत्वाकर्षणाचा कोणी लावला? हे आमचे शेठ. यांच्या डोक्यावर काय पडलं?
ऍपल, सफरचंद. आणि काय झालं, लगेच डोकं चालायला लागलं, बुद्धीला चालना मिळाली आणि लगेच विचार करायला लागले की हे ऍपल माझ्या डोक्यावरच का पडलं झाडावरून, वरती का नाही गेलं, झाडावर माझ्या डोक्यावरच का पडलं. मग अराउंड 17th सेंचुरी म्हणजे 17व्या शतकाच्या आसपास या सायंटिस्टचं नाव काय आहे, सर आयझॅक न्यूटन. न्यूटन शेट हे कोण आहेत, न्यूटन शेट यांनी काय केलं, ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. सर आयझॅक न्यूटन डिस्कवर ग्रॅव्हिटेशन इन अराउंड 17th सेंचुरी. मग तेव्हापासून ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थ स्वतःकडे, म्हणजे तुम्ही एक बॉल जरी वरती फेकला, यू थ्रो बॉल इन अपवर्ड्स, तो जेवढा फोर्स अप्लाय केला तेवढ्या फोर्स पर्यंत वरती जातो आणि लगेच काय होतो, डाऊनवर्ड्स यायला लागतो. त्यावेळेस त्याचा जो वेग असतो, त्याचा जो स्पीड असतो तो खूप जास्त असतो. आपण अप्लाय केलेल्या फोर्स पेक्षा रिटर्न येतानाचा त्याचा जो फोर्स असतो तो जास्त असतो. का? कारण की वरती जात असताना अर्थ त्याला खाली खेचत असते, पण खाली येत असताना त्याला अर्थचा अजून सपोर्ट मिळतो, म्हणून त्याचा जो स्पीड असतो तो अजून वाढतो. म्हणजे चढतीला गाडी चढवताना, चढतीला ही माझी ही व्हेकल चढतीला गाडी चढवताना मला जास्त रेस द्यावा लागतो. का द्यावा लागतो? कारण की वरती चढायचं. पण ज्यावेळेस मी उतरत असतो त्यावेळेस मी गाडीला स्लो करतो, कारण की ते आपोआप काय पकडते, स्पीड पकडते. बरोबर. तर मग काय की ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय की अर्थ पुल ऑब्जेक्ट टुवर्ड इटसेल्फ, स्वतःकडे ती काय करते, ऑब्जेक्टला ओढते. कोण? पृथ्वी. त्या फोर्सला काय म्हणायचं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. काय म्हणायचं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षणिक बल. बरोबर. तर हा झाला तुमचा तिसरा टाईप. चौथा आहे मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स म्हणजे चुंबकीय बल. चुंबक, मॅग्नेट असतो असं, त्याला दोन एंड असतात. समजा नॉर्थ एंड हे साऊथ एंड. मग हा मॅग्नेट काय करतो, त्याच्या आजूबाजूला काय करतो, फोर्स अप्लाय करतो, फोर्स एक्सर्ट करतो. मग ह्या भागामध्ये मॅग्नेट कोणाला अट्रॅक्ट करतो? आयर्न ऑब्जेक्ट्सला. तर या एरियामध्ये जेवढे पण आयर्न ऑब्जेक्ट असतील ते काय होतात, त्याच्याकडे खेचले जातात. खूप मोठे मोठे नाही. तुमच्या मॅग्नेटचा आकार बघायचा, जेवढा आकार तेवढाच तो फोर्स अप्लाय करतो. म्हणून मी सांगतो जेवढी एनर्जी तेवढाच फोर्स अप्लाय. एवढ्या मॅग्नेटमध्ये तुम्ही हा मोठा आयर्न नका त्याला ओढायला सांगू, बरोबर. तो नाही ओढणार, तो नाही पुल करणार. तेवढी त्याची काय नाही आहे, एनर्जी नाही आहे. तेवढा त्याचा तो एनर्जी नसल्यामुळे तेवढा त्याचा तो फोर्स नाही आहे. बरोबर. तर मग ह्या त्याच्या एरियामध्ये काय
जेवढे पण आयन ऑब्जेक्ट असतील छोटे मोठे तो काय करतो त्याला खिचून घेईल. म्हणजे ह्या पूर्ण एरियामध्ये कोणता फोर्स अप्लाय झालेला आहे, मॅग्नेटिक फोर्स. फोर्स एक्सर्टेड बाय मॅग्नेट. लक्षात ठेवा, मॅग्नेट कधी दोन मॅग्नेट जर शेजारी शेजारी ठेवले ना तर सेम सेम. म्हणजे काय, समजा हे दोन मॅग्नेट ठेवले, इथं साऊथ असेल तर हे दोघं कधीच एकमेकाला खेचत नाही, नाही, हे दोघं लांब लांब पळतात. सेम सेम असेल दोघं काय होतात, लांब लांब पळतात. मग त्यासाठी दोघांना अट्रॅक्ट करायचं असेल तर काय पाहिजे, वेगवेगळे पाहिजे. अट्रॅक्शन, अट्रॅक्शन, वेगवेगळे पोल पाहिजे. अट्रॅक्शन मग काय, मॅग्नेटिक फोर्स. काय, मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स, फोर्स एक्सर्टेड बाय मॅग्नेट. त्याला काय म्हणतो, मॅग्नेटिक फोर्स म्हणतो. पाचवा, फ्रिक्शनल फोर्स. जीवनामध्ये 70 ते 80% लोक, पीपल, 70 to 80% पीपल हे केळीच्या सालीवरती पाय पडून पडलेले आहेत. केळीची साल, बनानाच पाईस, माहिती ना, त्याच्यावर पाय पडला, सटकला, धडक्का, दोन्ही टिंगऱ्या सुजल्या, लागलं दोन्ही टिंगऱ्यांना, बरोबर, दोन्ही टिंगऱ्यांना लागलं, धडकन पडतं, केळीच्या सालीवर पाय पडला, सटकन. सांगता येईना, बोलता येईना. मग ते जे केळीच्या सालीवरती तुमचा पाय पडतो आणि तुम्ही सटकता, तो कोणता फोर्स, फ्रिक्शनल. फ्रिक्शन होतं, काय होतं, फ्रिक्शन होतं. तो आहे फ्रिक्शनल फोर्स. तो आहे फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे कॅरम खेळताना कॅरम बोर्डवरती तुम्ही काय करता, जास्त फ्रिक्शन होऊ नये म्हणून पावडर टाकता. त्याचं कारण का, फ्रिक्शन होऊ नये, स्मूथ चालावा. फ्रिक्शन, फ्रिक्शन म्हणजे एक ऑब्जेक्ट असा जात असताना दुसरा ऑब्जेक्ट त्याच्यावरती फोर्स अप्लाय करतो. अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय होतो, त्याला म्हणतो फ्रिक्शन. त्याला म्हणतो फ्रिक्शन. म्हणून म्हणतात नदीमध्ये, जर नदी ज्या दिशेने वाहत असेल तर त्याच्या उलट्या दिशेला पोहू नये, खूप फोर्स अप्लाय करावा लागतो. का, नदी तुम्हाला काय करत असते, ढकलत असते. ते तसं ढकलत असते आणि तुमच्या बॉडीला फ्रिक्शन करत असते, घासत असते, घासत असते ती. तर तो काय झाला, फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही फ्लॅट सरफेसवरती, हा तुमचा फ्लॅट सरफेस आहे किंवा फ्लॅट ग्राउंड आहे, याच्यावरती जर तुम्ही असा बॉल फेकला तर काही अंतरानंतर जाऊन तो ऑटोमॅटिक थांबतो. त्याचं कारण काय, की हे ग्राउंड ह्या बॉलवरती काय करत असतो, अपोजिट डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय करत असतो. म्हणजे तो बॉल त्या ग्राउंडला घासत असतो, म्हणून तो ते ग्राउंड त्या बॉलला काय करत असतं, थांबवत असतं, अपोज करत असतं. म्हणून काही काळानंतर हा बॉल काय होतो, कुठेतरी स्टॉप होतो, ऑटोमॅटिक. हा, हे जे ग्राउंड या बॉलवरती जो पण फोर्स अप्लाय करतो तो कोणता फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स. कोणता फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स. कोणता फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स. आपल्याला फक्त बेसिक कन्सेप्ट आज समजून घ्यायचे आहेत फोर्स बद्दल. व्हॉट इज मीन बाय फोर्स, फोर्स काय करू शकतो, त्याचे कोणकोणते टाइप्स आहेत, त्याचे कोणकोणते टाइप्स आहेत हे आपल्याला शिकायचं आहे. फोर्स, फ्रिक्शनल
फ्रिक्शनल फोर्स. पुढचा टाईप आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता असे ऑब्जेक्ट म्हणजे काय, घरी तुम्ही कोंब यूज करता का, कंगवा केस विंचरण्यासाठी, असे प्लास्टिक रबरचे जे पण ऑब्जेक्ट असतील, काय प्लास्टिक रबरचे जे पण ऑब्जेक्ट असतील, ते ऑब्जेक्ट जर कशावरती फ्रिक्शन केले, म्हणजे समजा कंगवा आहे, आता मला एवढे केस नाही आहेत सध्या, आय एम अ टकलू बॉय, पण जर काय की जर तुम्ही जो कंगवा यूज करता, काय जो कंगवा कॉम्ब जो तुम्ही यूज करता, तो जर तुम्ही तुमच्या केसांवरती असा फिरवला कंटिन्युअसली थोड्या वेळासाठी, मग केसांचं आणि त्या कंगव्याचं काय होतं, फ्रिक्शन होतं, आणि मग त्या कंगव्यामध्ये एक एनर्जी येते, ती स्टॅटिक असते. ती एनर्जी एक काम करायचं, ती एनर्जी काय करायची, काही कागदाचे बारीक बारीक तुकडे घ्यायचे आणि त्याच्यावरून तो कंगवा असा फिरवला, तर तो कंगवा काय करतो, त्या कागदांना स्वतःकडे अट्रॅक्ट करतो, खेचतो. तो कंगवा काय करतो, त्या कागदांना खेचतो, म्हणजे त्या कंगव्यामध्ये काय झालेली असते, एक एनर्जी तयार झालेली असते, स्टॅटिक इलेक्ट्रिक एनर्जी तयार झालेली असते. आणि ती जी एनर्जी असते, ती एनर्जी त्या ऑब्जेक्टमध्ये असते, ती ऑब्जेक्ट काय करतं, दुसऱ्यावरती फोर्स अप्लाय करतो, त्याला आपल्याकडे खेचतो, पुल करतो. त्या फोर्सला काय म्हणायचं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. त्या फोर्सला काय म्हणायचं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. काय, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ऑब्जेक्ट्स like plastic, rubber, it is produce energy by friction. काय, produce energy by friction and force applied by such electrically charged material is called as electrostatic force. प्लास्टिक रबरचे जे पण ऑब्जेक्ट असतील, त्या ऑब्जेक्ट वर कशाचं फ्रिक्शन करून त्यामध्ये एक एनर्जी प्रोड्यूस होते, आणि ते जे इलेक्ट्रिकली चार्ज मटेरियल असेल, ते मटेरियल काय करतं, बाकी ऑब्जेक्ट्सवरती फोर्स अप्लाय करतं. त्या फोर्सला काय म्हणायचं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. काय, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. मग तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तुम्ही घरी सुद्धा करून बघा. कंगवा घ्या, डोक्यावर थोडा घासा, आणि नंतर काय करा, कागदाचे तुकडे ठेवा जमिनीवरती, कुठेही ठेवा, आणि तो कंगवा त्याच्यावर फिरवायचा. तो कंगवा त्या कागदाच्या बारीक तुकड्यांना काय करतो, अट्रॅक्ट करतो. SSC, CBSE, ICSE, इंग्लिश कन्सेप्ट जरी असली तरी तिला आपल्या मातृभाषेत समजून घ्या, मराठीत समजून घ्या. म्हणजे काय की तुम्हाला नंतर फक्त डेफिनेशन लिहायचे इंग्लिशमध्ये.
कन्सेप्ट तर समजलेलीच आहे. मग तुम्ही तुमच्या इंग्लिश वर्ड्समध्ये तुम्ही ती लिहू शकता. आणि मराठी माध्यमांच्या पोरांनो, तुम्ही तर पहिल्यापासूनच हुशार राहता. तुम्हाला फक्त मराठी ती गोष्ट सांगितली की लक्षात राहील. फक्त काय की तुम्हाला व्यवस्थित कोणीतरी ते सांगितलं पाहिजे. मी आहे ना, मी सांगतो तुम्हाला. तुम्ही माझे व्हिडिओ बघा आणि तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, सगळ्यांना काय करा, शेअर करा माझे व्हिडिओज. हाय नॉलेज सोपं, ज्ञान घेणं आहे सोपं, सगळं काय आहे सोपं आहे. माझे व्हिडिओज बघा आणि मॅथ्स, सायन्स, सोशल सायन्स, प्रोग्रॅमिंग सगळं काय करा, सोपं करा. आणि एज्युकेशनमध्ये काय आणा, सिरियसनेस आणा. आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर काय कमेंटही करत जा. आणि जर काही इम्प्रूव्हमेंट हवी असेल तर ती सुद्धा कमेंट करा, जेणेकरून मलाही कळेल. क्वेश्चन्स असतील तर त्या सुद्धा व्हिडिओ बघताना खाली कमेंट करा. मी नेक्स्ट लेक्चरला ते क्वेश्चनचे आन्सर्स घेऊन येईल. बरोबर. तर अशा पद्धतीने आज आपण काय फोर्स आणि इट्स टाइप्स, त्याचं बेसिक जे होतं ते बघितलं. हा फोर्स चॅप्टर खूप मोठा आहे, याचे खूप लेक्चर्स येतील, याच्यावरती एक्झाम्पल आहेत. हे झालं 5वीचं 6वीचं फोर्स. मग पुढचं ॲडव्हान्स शिकायचं आहे आपल्याला, सर्वच शिकायचं आहे. पण सुरुवात कुठून, बेसिक. का आपण सध्या काय आहोत, कासव आहोत. आपल्याला सस्याची गती पकडण्यासाठी आधी बेसिक नॉलेज पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि ते करायचं, ते कसं होईल, माझे व्हिडिओ लेक्चर्स बघा, शेअर करा, आवडले तर कमेंट करा, क्वेश्चन असतील तरी कमेंट करा, किंवा स्क्रीनवरती माझा नंबर आहे त्याच्यावरती मला मेसेज करा व्हॉट्सअपला. त्यावरती मला व्हॉट्सअपला मेसेज करा. ओके. तर अशा पद्धतीने फोर्स आणि त्याचे टाइप्स, बल व बलाचे प्रकार, तर बाकीचं जे आहे ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. ओके. थँक्यू, धन्यवाद.